नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, शारदीय नवरात्राला प्रारंभ झालाय. घराघरात हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. देवीची उपासना केली जाते, उपवास केले जातात. आता प्रत्येक ठिकाणी उपवासाची पद्धत वेगळी असते. कुणाकडे पूर्ण 9 दिवस उपवास असतात, कुणाकडे धान्य फराळ असतात, कुणाकडे उठता बसता उपवास असतात. म्हणजे नवरात्र उत्सव जेव्हा सुरू होतो त्या दिवशी उपवास करायचा आणि नवरात्र उत्सव जेव्हा संपतो त्याची सांगता होते त्या दिवशी उपवास करायचा आणि अष्टमीचा उपवास करायचा. तर या उपवासाची पद्धत ही प्रत्येकाकडची वेगवेगळी असते. पण आजच्या आनंदी कट्ट्यावर मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीचे उपवास सांगणार आहे. ते उपवास आपल्याला नक्कीच मनःशांती आणि समाधान देतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातून आपल्याला आनंद मिळेल. कशा प्रकारे करायचे हे उपवास ऐकूया. नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजे पहिल्या दिवशी मी माझा सगळा राग सोडून देईन असा पण करायचा आणि राग या भावनेचा त्याग करायचा. दुसऱ्या माळेला मी लोकांना जज करणं सोडून देईन असा पण करायचा. म्हणजेच लोकांना जज करण्याचा विचार सोडून द्यायचा. तिसऱ्या माळेला मी माझे इतरांबद्दलचे सगळे आकस आणि पूर्वग्रह सोडून देईन असा निश्चय करायचा. चौथ्या माळेला मी स्वतःला आणि इतरांना देखील क्षमा करेन असा निश्चय करायचा. पंचमीला मी स्वतःला आणि प्रत्येकाला जसं आहे तसं स्वीकारेन असा विचार अंमलात आणायचा. षष्टीला म्हणजे 6व्या माळेला मी स्वतःवर आणि प्रत्येकावर बिनशर्त प्रेम करेन, अपेक्षारहित प्रेम करेन असा निश्चय करायचा. सप्तमीला मी माझ्या ईर्ष्या आणि अपराधाच्या सगळ्या भावना सोडून देईन हा विचार आचरणात आणायला सुरुवात करायची. अष्टमीला मी माझी सगळी भीती सोडून देईन, भीतीचे कुठलेही विचार मी मनात आणणार नाही असा निश्चय करायचा. नवमीला म्हणजेच 9व्या माळेला माझ्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टींसाठी आणि मला जे मिळेल त्याबद्दल मी देवाकडे कृतज्ञता व्यक्त करेन हा विचार अंमलात आणायचा. दशमीला म्हणजेच विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी विश्वामध्ये सर्वांसाठी विपुलता आहे आणि मी ती नेहमी ग्रहण करेन. बिनशर्त प्रेम, साधना, निष्काम सेवा आणि विश्वासातून मला जे हवं आहे ते तयार करेन. श्रोते हो, उपवास अशाही पद्धतीनं केला जातो. म्हणजेच मनातल्या नकारात्मक भावनांचा त्याग करून सकारात्मक भावनांचा अंगीकार करणं म्हणजे एक प्रकारची मनात केलेली सात्विकतेची पेरणीच नाही का? मग नक्कीच निश्चय करूया की हे उपवास फक्त नवरात्रीपुरतेच मर्यादित न ठेवता त्यातला विचार कायम अंगीकारूया. त्यामुळेच आपल्याला मानसिक शांतता, समाधान आणि आनंद मिळणार आहे. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.